वीर गंगादेव मंदिर अतिक्रमणात दाखवून ताबेमारी करण्याच्या उद्देशाने पाडण्याचा डाव. कारवाई करा अन्यथा उपोषण. भाजपाच्या मंदिर बचाव समितीचा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे इशारा. सर्जेपुरा भागात मेहतर समाजाचे जागृत देवस्थान वीर गोगादेव मंदिर आहे. समाजातील भाविक भक्त आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानातून नुकताच त्यांचा मोठा जीर्णोद्धार करण्यात येऊन सुशोभीकरण झाले आहे. आता काही समाजकंटक ताबामारी करण्यात एक्सपर्ट असलेले गुंड यांनी हे वीर गोगादेव मंदिर अतिक्रमणात आहे, महापालिकेच्या जागेवर बांधण्यात आले आहे असे खोटे निवेदन देऊन मंदिराचे पावित्र्य भंग करत आहे. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. नगर शहरात ताबेमारी करणाऱ्यांच्या गुंडांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153 1 ब 295 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओल्ला यांच्याकडे सोमवारी 24 जून रोजी दुपारी 4 वाजता केली आहे. आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओल्ला यांना वीर गोगादेव मंदिराच्या बाबतीत 2 दिवसापूर्वी वृत्तपत्रातनं जे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले त्या बाबतीत संपूर्ण नगर शहरातला मेहतर समाज, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. आणि निवेदनात आम्ही जी मागणी केलेली आहे की सर्जेपुराच्या भागातलं जागृत देवस्थान वीर गोगादेव मंदिर हे शहराचं मोठं श्रद्धास्थान आहे. आज नगर शहराच्या वैभवामध्ये जीर्णोद्धार करून दीप चव्हाण आणि त्यांच्या सर्व समाजानं त्या मंदिराचं एवढं मोठं जीर्णोद्धार केला, भव्य मंदिर उभं केलं. आज ते मंदिर नगर शहराच्या आध्यात्मिक वैभवात फार मोठी त्याच्यामुळं भर पडलेली आहे. बरं, तिथं वीर गोगादेव मंदिरात फक्त काय मेहतर समाजाचे येतो असं नाही आहे, सर्व हिंदू समाज त्या ठिकाणी येत असतो. त्या सर्व हिंदू समाजाचं ते श्रद्धास्थान आहे. आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं उठसूट कोणीतरी उठून त्या ठिकाणी निवेदन देऊन त्या ठिकाणी अतिक्रमण आहे, त्या ठिकाणचं जे ट्रस्टची जागा आहे ती अतिक्रमणात आहेत, अशा पद्धतीचं खोटं निवेदन देऊन समाजामध्ये दुही पसरण्याचं काम हे जे काही चाललेलं आहे ते थांबावं. यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही सांगितलं आहे की यामुळे 2 समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे नगर शहरात ताबामारी करणाऱ्या यांच्या गुंडाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 153 1/1 ब व 295 व 120 ब 34 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा. हे जर कधी केलं तर भविष्यामध्ये नगर शहरामध्ये असे ज्या पद्धतीनं वेगवेगळे आज गोगादेव मंदिराच्या बाबतीत झाले, उद्या इतर मंदिराच्या बाबतीत होईल किंवा नगर शहरामध्ये आता हे सुरू झालं आहे. कोणीतरी एखादा राजकीय हेतू ठेवून कुणीतरी विरोधात काही बोलायला लागलं की त्याच्या बाबतीत तो ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्राला धक्का लावणं किंवा त्या ठिकाणी काहीतरी अशांतता निर्माण करणं, गोंधळ निर्माण करणं, अशा पद्धतीचं राजकीय प्रवृत्ती ह्या नगर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात बोकाळत चाललेली आहे. आणि ह्या बोकाळलेल्या प्रवृत्तीला अटकाव घालण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी विक्रम भैया राठोड पण आलेले आहेत. आम्ही सर्वजण ह्या विरोधात एकजुटीनं मग त्याकरताची किंमत मोजावी लागली तरी मोजू, अशा पद्धतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे. आपण ताबडतोबीनं याच्यात लक्ष घाला. आपण जर लक्ष नाही घातलं तर आम्ही गृह खात्याला पुराव्यानिशी ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देऊ आणि पुढं होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहील, अशा पद्धतीनं आम्ही निवेदनात केलं. आज आपण पाहिलंय या नगर शहरात काल 2 दिवसापूर्वी वीर गोगादेव मंदिर याच्यावर कोणाच्या तरी या नगर शहरात एक तर राजकीय असं झालेलं आहे की खुनशी राजकारण चालू झालेलं आहे की त्यांनी कोणतीही चूक केली तर त्याला तुम्ही बघायचं नाही त्या चुकीकडं आणि आमच्या चुका काढायच्या. त्यांची कोणी चूक काढली की लगेच त्याच्यावर खुनशी राजकारणीने त्याच्यावर बदला घेण्याच्या वृत्तीने करायचं आहे. तर कोणती माणसं पुढं पाठवायचे आणि त्या ठिकाणी गोगादेव मंदिराच्या अतिक्रमण म्हणतात ते. मग तर असं म्हटलं तर मग नगर शहरातले सगळे मंदिर मस्जिद सगळे अतिक्रमण असतील असं राहणार आहे का?
तुम्ही ज्या ज्या संस्थेवर अतिक्रमण केले नगर शहराला माहिती आहे, आणि तुमचे जे ताबेमारी आहे आणि अतिक्रमण ते 100% ही सगळे मिळून काका चव्हाण असतील, आमचे वसंत शेठ लोढा असतील, सगळे आम्ही काढणार आहोत. आणि याचा अर्थ तुम्ही आमच्या धार्मिक भावना दुखवणार आहे का? तुम्ही आमच्यावर या ना, आमच्या याच्यावर मंदिरावर आणि आमच्या समाजाच्या याच्यावर कसं काय येता? तर या ठिकाणी मी पूर्णपणे निषेध करतो या गोष्टीचं. आणि शिवसेना ही खंबीरपणे या समाजाच्या पाठीमागं आहे. खंबीरपणे या प्रत्येक नगर शहरातल्या प्रत्येक मंदिर, प्रत्येक समाज याच्या पाठीमागं शिवसेना खंबीरपणे उभी राहणार, या ठिकाणी सांगू इच्छितो. असं आहे की एसपी साहेबांनी सांगितलंय का इथं कोणीतरी 3 दिवसापूर्वी नगरपालिकेमध्ये सौरभ जोशी म्हणून कोणतरी अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांच्याकडे एक निवेदन आलं आणि एक वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये निवेदनामध्ये 2 मुद्दे आहेत. ते 2 मुद्दे तुम्हाला मी इथं सांगू शकत नाही, तुम्हाला सगळं माहीत आहे. परंतु त्या 2 मुद्दे सोडून त्यांनी गोगादेव मंदिराची पावित्र्यता भंग होती अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या पाठीमागं जी जागा असेल, ऑफिस असेल, त्याचा एक मुद्दा टाकला. तो पालिकेचा भाग आहे, तो कायद्याचा भाग आहे, तपासाचा भाग आहे. त्याच्याबद्दल बी आम्हाला काही नाही. त्यांना प्रत्येकाला अर्ज करायचा पण अधिकार आहे, विचारायचा अधिकार आहे, ते आम्ही मान्य करतो. गोगादेव मंदिराचं पावित्र्य त्यामुळे तिथं भंग झालेला आहे हा जो विषय घेतला, याच्यामुळं आम्हाला असं डाऊट आलं का हे समाजाची ज्यांनी अर्ज केला ते आमच्या शहराच्या आसपास सुद्धा राहत नाही. कुठं राहतात माहीत नाही. आमच्या सिद्धार्थनगरमधले नाही, बारसकर कॉलनीमधले नाही, बाकीच्या आसपासचे रामवाडीतले नाही, इथं शेजारच्या आसपासचे पण नाही. मग हे लोक कोण आहे? मग आम्हाला एक डाऊट आलं की भाऊ यांचे नाव आहे, यांच्यासह आम्ही रीतसर इथं फौजदारी गुन्हे अमुक अमुक कलमाप्रमाणे जे वसंत शेठ लोढा म्हटले त्या कलमा अन्वये यांना आणा, यांची चौकशी करा. आणि चौकशीच्या नंतर यांच्या मागं मास्टर माइंड कोण आहे, त्या मास्टर माइंड कोण ताबामारीवाला आहे का किंवा ते नगर शहरामध्ये, भिंगारमध्ये किंवा आसपासच्या सगळे बोलेगावपासून ते या शहरामध्ये जे मग ते लोक असे लोक घेऊन फिरतात, तर ती लोक आहे का, हे शोध घेण्यासाठी आम्ही एसपी साहेबांना विनंती केली का याचा शोध करा. हे यांना 2 समाजामध्ये तीळ का निर्माण करतात? काही शहरातले काही लोकप्रतिनिधी आहेत का त्याच्यामध्ये 100% याचा अर्थ असा आहे का त्या लोकांना, कारण की इथलं नंबर माहीत नाही, मालकी माहीत नाही, अर्जामध्ये तुम्ही पहा एकदम मोगम अर्ज दिलेला आहे. तर हे कोणीतरी, हे प्रतिनिधी लोकप्रतिनिधीचंच काम आहे. हे मी तुम्हाला दाव्याने का नाही, माझ्याकडे पुरावा नाही, पण याचा अर्थ त्या माणसांना आमची हिस्ट्रीच माहीत नाही ना. बरं त्यांना गोगादेव हे कुठले, गोरक्षनाथ कुठले, त्यांचे नाथ संप्रदाय कुठं, बरं ट्रस्टचं कुठं, काहीच त्यांना माहीत नाही. मग याचा अर्थ कोणतरी माणसाने निर्माण केलेलंच षडयंत्र नाही ना. आता काय प्रमुख मागणी केली? आमची प्रमुख मागणी त्यांना धरून आणा, त्यांच्यावर 153 पद्धतीने तुम्ही हे करा, त्याच्यानंतर चौकशी करून त्यांच्या पाठीमागची तुम्ही शोध काढा आणि त्यांना विचारा. आणि त्यांनी दिलेल्यावर त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी ती वेगळी जी चौकशी जी संस्था आहे ती काय पाहिल ना. पण पहिले हे जे 2 समाजामध्ये उद्या तेढ निर्माण झाला. आमच्या श्रावण महिन्यामध्ये 21-22 दिवसाचा आमचा सण असतो. आमच्या लेकरं बाळ पूर्ण महाराष्ट्रातून येतात. बहुतेक तर आमच्याकडे सगळं महिला वर्ग सुद्धा लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत रस्त्यावर असतात. उद्या या समाजकंटकांनी काही जर केलं तर याची जबाबदारी कोणाची? आमची एकट्याची थोडी राहिली, सुरुवात त्यांनी केलेली. आमचं तर काहीच म्हणणं नाही, आम्ही सेवाधारी समाज आहे. आता तुम्ही निवेदन दिलंय, जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर काय आंदोलन? आम्ही दिशा आम्ही सगळं समाज बसून ठरेल. मग त्याची जी कारवाई जे का होईल, आम्ही काय लगेच त्यांना नाही म्हटलं, त्यांना चौकशी करावं लागेल, त्यांना कारवाई काही ना काही तर करावं लागेल. आणि भविष्यात काय घडलं तर त्यांनाच त्यांचं निपटावं लागेल. कारण की कायदा सुव्यवस्था ठेवणं त्यांचं गरज आहे, आमचं पण पालन करायची आमची गरज आहे तेवढी. आरोपी जर समजा अटक नाही झाले तर तुम्ही काय करणार? आम्ही पुढची दिशा सगळं बसून ठरवू. पुढची आम्ही ते या वकिलाचा सल्ला घेऊन त्याच्यावर अजून काय करता येईल. आणि ह्याच्यात म्हणजे विषय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा प्रश्न जेव्हा नगर शहरामध्ये महाराष्ट्रभर गेलेला आहे आणि महाराष्ट्रभर गेल्यानंतर समाजाचे जे गोगादेव भक्त आहे, जो समाज बांधव आहे, त्यांचे सगळ्यांचे मन हे दुखवलेले आहे. याच्यामुळं फार मोठ्या महाराष्ट्रामध्ये असंतोष समाजामध्ये हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे याच्या संदर्भातली जी भावना आहे तर त्यांनीच, माझ्या माहितीप्रमाणे त्यांना कळायला पाहिजे का हा एका विशेष समाजाचा नाही आहे, हा सर्व समाजाचे विषय आहे ना. आणि दुसरी गोष्ट, समाजामध्ये गोष्टी होऊ नये ना. राजकारणामध्ये जरूर करावा, राजकारणामध्ये त्यांनी कोणाला काय करायचं, एकमेकाला पाडायचं, एकमेकाला निवडून आणायचं, नाही निवडून आणायचं, काम करायचं नाही करायचं, हा नंतरचा मुद्दा झाला. समाजामधला काय संबंध आला? ओके सर.